भाजपच्या मनात असतं तर 2016 मध्येच लोकसभेत 325 क्रमांकाचं बिल आलं असतं। त्यावेळी धनगर आरक्षण मंजूर करून घेतलं असतं, परंतु धनगर समाजाला आरक्षण द्यायचंच नव्हतं। केवळ निवडणुकीसाठी गाजरं दाखवायचंच काम भाजपनं केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात केला। धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न औचित्याच्या मुद्द्याद्वारे धनंजय मुंडे यांनी सभागृहात उपस्थित केला। यावेळी सरकारच्या आश्वासनांवरती जोरदार हल्लाबोल झाला। मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देण्याचं जाहीर आश्वासन दिलं होतं। त्याची आठवण धनंजय मुंडे यांनी सभागृहात मुख्यमंत्र्यांना करून दिली। आता 4.5 वर्ष उलटून गेली आहेत। शेकडो कॅबिनेट झाल्या, परंतु मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही। 2016 मध्ये लोकसभेत 325 क्रमांकाचं बिल आलं होतं। त्या बिलाला राज्यातील 18 खासदारांनी धनगड ऐवजी धनगर अशी दुरुस्ती करावी असं सुचवलं होतं, पण सरकारला धनगर समाजाला आरक्षण द्यायचंच नसल्यानं ही दुरुस्ती केली नाही असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला।